विरोधक कुठे आहेत? महानगरपालिका निवडणुकांचा नारळ फुटला आणि भाजपनं ज्या पद्धतीने इन्कमिंग सुरू केलं ते बघता विरोधक कुठे आहेत हा प्रश्न विचारला जात होता. आता एकेका महानगरपालिकेचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. पण भाजपच्या रेट्यापुढे तोच प्रश्न विचारला जातोय, विरोधक आहेत कुठे? मुंबईत भाजप जोरात आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप जोरात आहे, MMRमध्येही भाजपच जोरात आहे. ठाण्यांकडनं कित्येक ठिकाणी एकी आकडे जागा मिळाल्यात. शरद पवारांची राष्ट्रवादी तर पिक्चरमध्येही नाहीये. काँग्रेसला सुद्धा धमाका करता आलेला नाही. पण भाजपच्या विजयरथापुढे फक्त ठाकरे, पवार, काँग्रेस यांचाच बाजार उठलाय का? तर नाही. भाजपनं शिंदे आणि दादांना पण खाल्लंय. बालेकिल्ल्यातून मायनस करत हक्काच्या जागा हिसकावून घेत विरोधकांचा सुपडा साफ करताना भाजपनं शिंदे आणि दादांना कुठे आणि कसं डॅमेज केलंय हे आपण पाहूयात या व्हिडिओमधून. सुरुवात करूयात पुण्यापासून. पुणे हा अजित पवारांचा जुनागड, दादांचा सत्ता केंद्र. 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं दादांकडून पुणे जिंकलं होतं. पण तेव्हा अजित पवारांना पुण्यात 39 जागा मिळाल्या होत्या. यावेळी अजित पवारांनी पुण्यात विशेष लक्ष दिलं. भाजपला थेट अंगावर घेत फाईट दिली. जुने मुद्दे काढले, भाषणं गाजवली. पण आत्तापर्यंतचे जे निकाल हाती येत आहेत त्यानुसार भाजपला पुण्यात 105 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्यात. म्हणजेच इथं अजित पवारांना एकेरी आकड्याच्या जवळपास लिमिटेड करत भाजपनं राष्ट्रवादीच्या मुळावरच घाव घातलाय. अर्थात काही जागांचा निकाल हाती येणं बाकी असलं तरी पुण्यात भाजपनं दादांना रीतसर खाल्लंय. हेच पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा घडताना दिसून येत आहे. अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या उभारणीत मोठं योगदान दिलं हे कोणीच नाकारत नाही. पण 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठा झाला आणि इथली अजित पवारांची सत्ता गेली. पण यंदा अजित पवारांनी मोठं बळ लावलं तरी भाजपपुढे त्यांची ताकद कमीच पडली. कारण भाजप 83 आणि राष्ट्रवादीला 37 जागांवर आत्तापर्यंत आघाडी आहे. साहजिकच एकनाथ शिंदेंनी आपला आकडा मोठा केला असला तरी गणेश नाईकांच्या आणि पर्यायानं भाजपच्या ताकदीपुढे शिंदे लिमिटेड राहिले. आता गणेश नाईकांच्या समोर आपली ताकद निर्माण करणं हा शिंदेंसाठी गेन असला तरी बाकीच्या ठिकाणी शिंदेंना मायनस करण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. मीरा भायंदरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं विशेषतः मंत्री प्रताप सरनाईक यांनी ताकद लावली होती. पण इथे भाजपचा फोर्स प्रचंड मोठा ठरला. काँग्रेस इथल्या ताकदीला भाजपनं हाजरा दिला असला तरी 52 जागांवर भाजप आघाडीवर आहे. शिंदेंची शिवसेना फक्त एका जागेवर आघाडीवर आहे. इथं काँग्रेसला 8 जागांवर आघाडी आहे. आता इथे शिंदेंनी आघाडी गेन केली तरी दुहेरी आकडा गाठण्यासाठी त्यांना कसरत करावी लागू शकते. त्यातही मंत्री प्रताप सरनाईक यांनी ताकद लावून सुद्धा शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला एवढ्या कमी जागांवर लिमिटेड करत भाजपनं MMRमध्ये शिंदेंना खायला सुरुवात केली आहे. पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपनं 40 जागांवर आघाडी घेतली तर शिंदेंची शिवसेना फक्त 5 जागांवर आघाडीवर आहे. साहजिकच इथेही भाजपच प्लसमध्ये आहे. शिंदेंच्या शिवसेनेला एक हाती तडाखा दिलाय. पनवेलमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि इतरांना शिंदेंच्या जागांपेक्षा जास्त जागांवर आघाडी मिळाली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंची शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष ठरेल असा अंदाज एक्झिट पोल्सने वर्तवला होता. हा श्रीकांत शिंदेंचा बालेकिल्ला. पण इथं आत्तापर्यंतचे निकालानुसार भाजप 42 जागांचा सगळ्यात मोठा पक्ष ठरताना दिसू शकतो. तर शिंदेंच्या शिवसेनेला 35 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे इथेही शिंदेंचं यश लिमिटेड राहिलंय. तर ठाण्यात शिंदे स्वबळावर सत्तेपर्यंत जातील, 70+ जागा येतील अशी चर्चा असताना शिंदेंच्या शिवसेनेला आत्तापर्यंत 29 जागांवरच आघाडी मिळाली आहे. तर भाजप आत्तापर्यंत 15 जागांवर लीडमध्ये आहे. म्हणजेच शिंदे पिता पुत्रांच्या बालेकिल्ल्यात भाजपनं आपली ताकद कायम राखली आहे. नाशिक हा सुद्धा शिवसेनेचा जुना बालेकिल्ला. पण इथं सध्या भाजपनं 78 जागांवर आघाडी घेतली तर शिंदेंची शिवसेना इथे 27 जागांवर आघाडीवर आहे. नाशिकमध्ये भाजपची एक हाती सत्ता बसेल असंच सध्याचं चित्र आहे. साहजिकच शिंदेंना इथेही मोठा सेटबॅक बसलाय. त्यामुळे ज्या नाशिकच्या पालकमंत्री पदावर शिंदेंची शिवसेना दावा करत होती तिथेच भाजपनं शिंदेंना कॉर्नर करण्यात यश मिळवलंय. संभाजीनगरमध्ये तर एकनाथ शिंदेंची प्रचंड ताकद आहे. आमदारांची संख्या मोठी आहे. त्यात शिंदे गटात असलेली दुफडी बघता संभाजीनगरमध्ये शिंदेंसाठी सगळे फासे डाव जिंकवणारे पडतील अशी चर्चा होती. पण प्रत्यक्षात भाजप 56 जागांवर आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना फक्त 14 जागांवर आघाडीवर आहे. इथं दुसरा मोठा क्रमांकाचा पक्ष MIM ठरलाय. म्हणजेच शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपद सुद्धा निसटताना दिसू शकतं. इथेही भाजपनं शिंदेंची स्पेस घेतली आहे.
थोडक्यात अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवड हवं होतं, पण तिथे सबकुछ भाजप आहे. शिंदेंना MMR हवं होतं, तिथेही भाजपच प्लस आहे. म्हणजेच भाजपनं फक्त काँग्रेस, ठाकरे आणि शरद पवारांना हादरेच दिले नाहीत, तर कुठे बालेकिल्ला एक हाती जिंकत, कुठे बालेकिल्ला ताकद लावत, तर कुठे स्वप्नांना ब्रेक लावत शिंदे आणि दादांनाही खाल्लाय. चप्पा चप्पा भाजपा हे विरोधकांनाच नाही तर मित्रपक्षांनाही दिसलाय. भाजपचं हे यश आणि त्याचा मित्रपक्षांना बसलेला फटका याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा. आणि असेच राजकीय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर बघण्यासाठी आपल्या हक्काचं चॅनल म्हणजेच महाराष्ट्राची बातमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.